विशाळ गडावरील अतिक्रमणं हटवावं आणि गडावर कायमस्वरूपी पशुहत्या बंदी लागू करावी या मागणीसाठी रविवारी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला हिंसक वळण लागून तोडफोड जाळपोळ झाली। या प्रकरणी पोलिसांनी 500हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करून 21 जणांना अटक केली आहे। दरम्यान आपलं अपयश झाकण्यासाठी पोलीस प्रशासन अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल करते, मात्र जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे। आज या मागणीचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं की त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्याच्या मुळाशी जावं, एक सक्षम अधिकारी नेमावा किंवा रिटायर्ड जज नेमावेत आणि त्या ठिकाणी त्याची सखोल चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं अशी आपण मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आज कोल्हापुरामध्ये जे गुन्हे दाखल करायला लागलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये या पोलीस प्रशासन आपलं अपयश दडवण्यासाठी फक्त जे विशाळगडला गेलेले आहेत त्यांना अटक करून त्यांच्या गुन्हा दाखल करायला। माझं तर म्हणणं आहे मूळ आरोपी शोधा, ज्याने केले त्यांच्या गुन्हे दाखल करा, पण फक्त विशाळगडला कुणीतरी आव्हान केलं आणि गेले म्हणून कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी शिवभक्तांचं संपूर्ण आयुष्य तुम्ही बेजार करू नका। आज अक्षरशः त्यांच्यावरती जी कलमं घातलेली आहेत जवळजवळ 16 कलमं आहेत, म्हणजे एखाद्या अतिरेकाला कलमं घालणार नाहीत अशा पद्धतीची कलमं घातल्यात। आणि पुन्हा एकदा की प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी, पण त्या ठिकाणी जो खरा आरोपी आहे तो शोधावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर संयोजक आशिष लोखंडे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले यांच्यासह मनोहर सोरप, निरंजन शिंदे, राजू तोरसकर, अभिजित पाटील, योगेश केळकर, सुनील सामंत, संदीप सासने, सोहम कुरांडे, राजेंद्र करंबे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनीश्वर, विजय गुळवे, दिग्विजय माळी आदी उपस्थित होते।